कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। दापोली मार्गाचे अर्धवट काम पावसात गेले वाहून, फुरुस साखरोळी परिसरातील गावांचा संपर्क तुटला, ठेकेदाराचा हलगर्जीपणा आणि नियोजन शून्यता उघड। महाड नगरपालिकेचा ढिसाळ कारभार, पावसाळ्यात गटाराचे पाणी ओव्हरफ्लो, नागरिकांमधून उमटत आहेत संतप्त प्रतिक्रिया। राजापूर तालीमखाना ते जवाहर चौक रस्त्याची दुरावस्था, रस्त्याच्या कामाबद्दल अनेक सवाल उपस्थित। आणि माणगावचा प्रलंबित विकास आराखडा अखेर मंजूर, अंमलबजावणी वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करणार, नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांनी दिली माहिती। पाहुयात सविस्तर वृत्त। खेड दापोली मार्गावरील रस्त्यांची ऐन पावसाळ्यात झालेली दुरावस्था ही पूर्णपणे संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे झालेली आहे। या ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे माजी अध्यक्ष खलील सुर्वे यांनी केली आहे। अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे। खेड दापोली मार्गाचे कोट्यावधी रुपयांचे काम सुरू असताना कोणतेही नियोजन न करता पावसाळ्याच्या तोंडावर खेड तालुक्यातील फुरुस आणि दापोली तालुक्यातील अनेक ठिकाणी जुने पूल काढून नव्या पुलांचं काम हाती घेण्यात आलं। मात्र ही कामे पूर्ण करण्याआधीच पावसाळा सुरू झाल्याने फुरुस, साखरोळी आणि आजूबाजूच्या गावातील रस्ते पावसात वाहून गेले। या रस्त्यांची स्थिती इतकी वाईट झाली आहे की गावांचा मुख्य संपर्कच तुटलेला असून मोठ्या वाहनांना पालगड मार्गे वळवावे लागत आहे। याचा परिणाम म्हणून अनेक वाड्या आणि गावातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते। ही संपूर्ण स्थिती ठेकेदाराच्या बेजबाबदार काम पद्धतीमुळेच ओढवली असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी खलील सुर्वे यांनी केली आहे। महाड नगर परिषदेच्या ढिसाळ कारभाराचा नमुना पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। महाड शहरातील तांबडभुवन येथील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले सफाई करणे अपेक्षित असताना देखील कोणत्याच प्रकारची कामे मे महिन्यामध्ये करण्यात आलेली नाहीत। जागोजागी नाल्यांमधून अनेक ठिकाणी कचरा साचून राहिलाय। यामुळे गटारा आणि नाल्यातील पाणी पुढे सरकत नसल्याने हे सांडपाणी गटारामधून साचून राहिलंय। त्यातच सतत पाऊस पडल्याने गटार ओव्हरफ्लो झाल्याने तांबडभुवन येथील पवनसूत अपार्टमेंट परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये गटाराचं पाणी घुसल्याने नागरिक संतप्त झालेत। जी कामं पावसाळ्यापूर्वी करणं अपेक्षित होतं ती कामं आता भर पावसात कर्मचाऱ्यांना गटारात उतरून करावी लागत असल्याचं पाहायला मिळतंय। पालिका प्रशासनावर कुणाचाही अंकुश नसल्याने अधिकारी सुस्तावले असून नागरिकांच्या समस्यांशी प्रशासनाला घेणं देणं राहिलं नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटते। यामुळेच महाड नगरपालिकेत नगरसेवकाची आवश्यकता असल्याचं मत महाड शहरातील नागरिकांनी व्यक्त केलंय। कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या राजापूर शहरातील तालीमखाना ते जवाहर चौक या रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडलेत। यामुळे वाहन चालक, पादचारी यांचा नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय। या रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला नसल्यामुळे कामाला वर्षपूर्ती होण्यापूर्वीच पहिल्याच पावसात रस्त्याला काही ठिकाणी खड्डे पडले आणि त्यानंतर पुन्हा दुरुस्ती करण्यात आली आणि दुसऱ्यांदा या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून त्याचा नाहक त्रास नागरिकांसह वाहन चालकांना सहन करावा लागतोय। रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचत असल्यामुळे वाहन गेल्यास रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना, पादचाऱ्यांना त्याचा त्रास होतोय। त्यांच्या अंगावर पाणी उडत आहे। त्यामुळे प्रामुख्याने शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्रास सहन करावा लागत आहे। श्रावण महिना संपल्यानंतर दहिकाला, गणेश चतुर्थी हे महत्त्वाचे सण येणार असून त्यापूर्वी हा खराब झालेला रस्ता दुरुस्त व्हावा अशी नागरिकांची मागणी आहे। तर या रस्त्याच्या बांधकामाबद्दल अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। जबाबदार ज्या माणसाने काम केलेलं आहे रस्त्याचं 2 वर्षापूर्वी तो कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे आणि प्रशासन आता नगर परिषदेवरती प्रशासन आहे, लोकप्रतिनिधी कोणी नाही आहेत। तेव्हा नगर परिषद प्रशासन आपल्या मनमानी कारभार करतोय। त्यांना लोकांशी काही घेणं देणं नाही आहे। प्रशासनाने उघडे डोळे ठेवून काम करावं आणि लोकांच्या नागरिकांशी जीवाची घेणं बंद करावं हे नम्र निवेदन आहे। त्या तसं माहिती पावसाळ्यात जे प्रत्येक आम्हाला हेच विषय आहे म्हटलं आणि जे काम होतंय
त्याला काही म्हणजे जोर जे हिशोबान करायला पाहिजे त्या हिशोबान काम होत नाही म्हटलं आपल्याकडे, समजलं काय. आणि प्रत्येक पावसाळी आपले खड्ड्यात आहे, म्हणजे एखादा कोण आजारी पेशंट असला तो अजून अर्धा होतात ते. आणि प्रत्येक आम्ही बोलतो म्हणून नागरिक बोलतात, म्हणजे ते बोलतात नागरिक बोलायला लागले, म्हणजे एका आणि प्रत्येक गाडी नवीन काढायची आणि त्याचा मेंटेनन्स करत बसायचं असं. नवीन गाड्या चालवायची कशी याच्यात ना म्हणतात. कशासाठी आले इथलं जे सगळे जर आहे त्यांना सांभाळण्यासाठी आलेत का की क्वालिटीचं काम करण्यासाठी आले? एकदा क्वालिटीचं काम करून घ्या, समाज तुमच्या पाठीशी उभा राहील, अन्यथा राहणार ना. भ्रष्टाचार आहे. एक व्यापारी म्हणून सांगतो मी, कॉन्क्रीटची गरज आहे. कॉन्क्रीटनी कायमस्वरूपी हा 20 वर्ष प्रश्न होते. आता परत 20 वर्षापूर्वी बाजारपेठेमध्ये सिमेंटचे कॉन्क्रीट ललिते मॅडमनी केला होता. अजून त्याच्यामध्ये एक कारण आलेलं आहे, असं ह्याच्यामध्ये ते केलं पाहिजे. या रस्त्याची परिस्थिती बघा काय झाली. आणि आमदार साहेबांनी आदेश दिले होते की जे रस्ते नागरिकांना खरोखरच त्रासदायक आहे पावसाळ्याच्या दृष्टीने, त्यांना कुठल्याही परिस्थितीत ते काम करावं म्हणून. मग त्या कामासाठी सुद्धा काही लोकांचा विरोध. आणि प्रत्येक अशा 3 ठिकाणी कामाचा आम्ही विनंती केली होती नागरिकांनी सगळ्या, की महापुरुष गुमटी ते मापारी मोल्ला बलबले मशिदीपर्यंत रस्ता कॉन्क्रीटकरण करणे, त्याला सुद्धा विरोध. त्यानंतर हा जवाहर चौक शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर अगदी सुपर बाजारापर्यंत याला पेव्हिंग ब्लॉक बसविणे, याच्यासाठी आम्ही हे केला होता. हा कायमचा हा एकदा अडचण निघून गेली असती. हे विरोध कशासाठी? वेळोवेळी हे डांबरीकरण करणे आणि त्याचा मलिदा खायला मिळणे हा त्यांचा काही लोकांचा उद्देश आहे. पण माझं म्हणणं ही दुटप्पी धोरण कशासाठी? एक तर विरोध करायचा आणि परत खड्ड्यासाठी तुम्ही वेळोवेळी नगर परिषदेकडे पत्रव्यवहार करायचा, हा कुठला न्याय आहे? तर नागरिकांना कळू देत की विकास हा कोण करतोय आणि कशा पद्धतीने होतोय. आज आपल्याकडे आमदार लाभलेले आहेत किरण सामंतच्या स्वरूपात, त्यांनी कोट्यावधी निधी राजापूर शहराला दिलेली आहे. आता ती पोटात दुखते की काय काही लोकांच्या? हा जो भाग आहे हा पानवट्याचा भाग आहे साहेब. माजी नगराध्यक्ष सौ मराठे यांनी या ठिकाणी कॉन्क्रिटिंगचा रस्ता केला होता. त्याला आम्ही त्यांना सांगितलं की आपण तो करू नका, तो टिकणार नाही. तो टिकला नाही तर हे तुम्ही आता काय ब्लॉक टाकायचं म्हणतायत कोण जे राज्यकर्ते, ते ब्लॉक टाकून पण इथे काही उपयोग होणार नाही, समजलं. तर हा रस्त्याची आज दुरावस्था जी झाली आहे याला राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी, त्याचप्रमाणे राजापूर नगरपालिकेचा अंकुश असणारे, आता प्रशासन आहे, नगराध्यक्ष नाही आहे, हे अंकुश ठेवणारे लोकही जबाबदार आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. आता काम करताना तरी डोळे उघडून काम करावं एवढी सामान्य माणसाची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. मुळात हा तालीमखाना ते जवळ चौक हा राजापूर शहरात जोडणारा मुख्य रस्ता आहे. 3 वर्षापूर्वी याची खूप वाताहत झाली होती, म्हणून येथे जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त, जवळ 1.5 कोटी रुपयाचा एक डांबरीकरणाचा प्रस्ताव आपण माजी नगराध्यक्ष असताना प्रस्ताव पारित केला होता आणि त्याप्रमाणे ते कामही झालं होतं. परंतु पहिल्या वर्षापासूनच हा रस्ता वाहून जायला सुरुवात झाली आणि आता ही परिस्थिती रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. दर पावसाळ्यात या रस्त्यावर प्रामुख्याने या भागामध्ये दरवर्षी इथे त्याची डागडुजी केली जाते. आता माझं म्हणणं असं आहे, इथे तुम्ही म्हणता त्यावर जर पेविंग ब्लॉक लावले तर पेविंग ब्लॉक इथे योग्य ठरणार आहेत का? तर नाही. इथे पेविंग ब्लॉकमध्ये नागरिकांची अजून हालत होणार आहे. त्याच्यापेक्षा इथे ज्याप्रमाणे शिवाजी पथावरती आपण कॉन्क्रिटीकरण केलं त्याप्रमाणे त्या ग्रेडचं जर कॉन्क्रिटीकरण केलं तर ते टिकणार आहे. आता ह्याच्या पुढे काही माजी लोकप्रतिनिधींना आत्ताच त्यांना या पावसातच त्यांना या रस्त्याची आठवण झाली. यापूर्वी ते कुठे होते? त्यांनी यापूर्वी या रस्त्याबद्दल कुठे एस्टिमेट बनवून कुठून निधी आणून हा रस्ता केला का? तर नाही. उगाच आता आगामी निवडणुका आलेत म्हणून आपलं नाव कुठेतरी यायला पाहिजे तर दुसऱ्याचा विरोध करून दाखवायचा. आपला कुठल्याही कामाला विरोध नाही. आपल्या लोकांची दिशाभूल न करता आपण इथे दर्जेदार असा रस्ता लोकांसाठी मिळावा त्यासाठी आपण आग्रही आहोत. आत्ताच नुकती आपण नगर परिषदेचे मुख्याधिकारी नवनिर्वाचित मुख्याधिकारी बाबर साहेबांची भेट घेतलेली आहे. त्यांना सांगितलं राजापूर शहराला जोडणारा जो प्रमुख रस्ता आहे त्याचा योग्य दर्जेदार असा रस्ता आणि दर्जेदार असा कॉन्ट्रॅक्टर प्रमाणे दर्जेदार ग्रेड प्रमाणे कॉन्क्रिटीकरण रस्ता व्हावा अशी माझी म्हणणी आहे. मुळात कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला बोलावून सांगायचं खड्डे भर आणि नंतर ते 2 महिन्यांनी परत खड्डे परत पडणार ह्याला काही अर्थ नाही.
रायगड जिल्ह्यातल्या माणगाव नगरपंचायतचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विकास आराखडा अखेर शासनाने मंजूर केलाय। या निर्णयाची अधिकृत घोषणा नगरपंचायत कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली। यावेळी नगराध्यक्ष, सभापती आणि नगरसेवक उपस्थित होते। माणगावच्या विकासासाठी हा आराखडा अत्यंत महत्त्वाचा आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित आराखड्याच्या मंजुरीसाठी शिवसेना नेते राजू साबळे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने पाठपुरावा केला आणि त्याचे सकारात्मक फलित मिळाल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांनी दिली आहे। संपूर्ण आराखड्याचे अंमलबजावणी वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असून यावेळी महिला बाल कल्याण व युवक कल्याण समिती सभापती नंदिनी बामगुडे, नगरसेवक सचिन बोंबले, नगरसेवक दिनेश रातवडकर, नगरसेवक अजित तारलेकर, स्वीकृत नगरसेवक सुनील पवार हे देखील उपस्थित होते। याच्यामध्ये आपण तसं मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल या ठिकाणी आरक्षित केलेली आहे जागा। त्या ठिकाणी ते सुसज्ज असं या ठिकाणी हॉस्पिटल होईल, ट्रॉमा केअर टाईप। ऑलरेडी जिल्ह्यासाठी आलेले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे रोहाट्या या ठिकाणी विस्थापित करण्यात आलेलं आहे आणि ट्रॉमा केअर सेंटर जो हा विषय आहे हा आपला माणगाव जिल्ह्यातील जागा म्हणजे आपली जी जुनी पंचायत समिती जागा ही ॲक्वायर होऊन सुद्धा त्या ठिकाणी तो प्रलंबित राहिलेला आहे। या संदर्भात नगरपंचायतीने काय प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत? मला असं वाटतं ती जागा आहे ती जिल्हा परिषदकडे आहे, ते अजून आपल्या ताब्यात आलेली नाही आहे। आता नगरपंचायतचा डीपी मंजूर झाल्यानंतर ज्या शासकीय जागा आहेत त्या नगरपंचायतच्या हद्दीतल्या आहेत त्या आपल्या अखत्यारीत देतील, त्याच्यानंतर त्याच्यावर तो निर्णय घेतला जाईल असं मला वाटतं। माणगावकरांना या विकास आराखड्यातून काय भेटेल? तसं बघायला गेलं तर असं म्हटलं जातं की विकास आराखडा मंजूर झाला म्हणजे विकासाला चालना मिळते। खरं तर या विकास आराखडा आधीच मंजूर व्हायला पाहिजे होता, पण काही कारणास्तव तो प्रलंबित होता। त्याचा आम्ही पाठपुरावा करून या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब, महाड पोलादपूरचे नामदार भरतशेठ गोगावले साहेब आणि आमचे माणगावचे प्रेरणास्थान आमचे राजूचे साबळे साहेब यांनी अथक प्रयत्न करून हा आपला डीपी मंजूर केलेला आहे आणि त्याचा खरोखर या ठिकाणी माणगावकरांचा विकास साधण्यात त्याचा परिपूर्ण असा विकास साधला जाईल। माणगावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विकास आराखडा होणं गरजेचं होतं आणि तो विकास आराखडा आज त्याला मान्यता मिळालेली आहे। त्यासाठी आमचे नेते राजूजी साबळे यांनी त्याचा पाठपुरावा केलेला आहे। इथे ज्यावेळेला 9 तारखेला सीबीएसई स्कूलचे उद्घाटन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आले होते, तेव्हा त्यांच्यासमोर आम्ही सगळे नगरसेवक आणि आम्ही त्यांच्यासमोर हा प्रस्ताव मांडला की माणगावचा विकास होणं खूप गरजेचं आहे। तर त्यावेळेला त्यांनी आम्हाला विकास आराखडा पूर्ण होईल असं आम्हाला सांगितलं आणि आज 9 तारखेला त्यांनी शब्द दिला आणि आज 18 तारीख आहे, म्हणजे 10 दिवसही पूर्ण झालेले नाही आहेत आणि हा विकास आराखडा आमचा पूर्ण झालेला आहे। त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप माणगावकरांकडून आभार मानते आणि आमच्या नगरसेवकांकडून सुद्धा त्यांचे आभार मानते आणि त्यासाठी ज्यांचे सहकार्य लाभले असे आमचे सगळ्यांचे लाडके आमदार मंत्री भरतशेठ गोगावले साहेब यांचंही सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे। त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते आणि आपले महायुतीचे जे नेते आहेत, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील आणि आपले खासदार तटकरे साहेब असतील, मंत्री आदितीताई असेल, त्यांचेही मी आभार मानते माणगावकरांकडून आणि सगळ्या आमच्या नगरसेवकांकडून। यासह बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।